नमस्कार, पुष्पा पराते या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. तर मी आज एक नवीन मराठी रेसिपी घेऊन आलेली आहे आणि हे रेसिपी म्हणजे अळूच्या पाण्यापासून मी छान प्रकारे वडी बनवलेली आहे. आता ती कशा प्रकारे मी बनवलेली आहे तो व्हिडिओच आपल्यासोबत शेअर करत आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. तर बघा इथे मी इथे अळूची पाने घेतलेली आहे. आता इथे मी 8 ते 9 पानं घेतलेली आहे आणि छान स्वच्छ 2-3 पाण्याने ते धुवून घेतलेली आहे. त्यानंतर मी इथे चटणीसाठी इथे हे थोडं मी मिरची, धने, जिरं आणि तीळ आणि थोडे लसूणचे पाकळ्या घेतलेले आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे. त्यानंतर ही अळूची पाने छान सोकलेली आहे. आता इथे मी आधी इथे अळूच्या पाण्यामध्ये तिथे आपल्याला मिक्स करण्यासाठी इथे सारण बनवून घेत आहे. तर इथे बघा इथे मी 2 वाटी बेसन घेतलेलं आहे. त्यानंतर जे मी आता दाखवलेले आहे पूर्ण साहित्य होतं त्याची पेस्ट करून घेतलेली आहे. ते पेस्ट इथे घालून घेत आहे. त्यानंतर यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घातल्यानंतर इथे थोडी यामध्ये हळद टाकून घ्यायची आहे. नंतर मी इथे लाल मिरची पावडर अर्धा ते पाऊण चम्मच टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर मी इथे चिंचेचा जो घोळ बनवलेला आहे तो टाकून घेणार आहे, जेणेकरून जी अळूची जी पाने असतात त्यांनी खाज येणार नाही आणि आपली जे वडी आहे ती छान प्रकारे टेस्ट पण छान येणार. तर मी तर गूळ आणि चिंच समप्रमाणात घेऊन इथे ते घोळ बनवून घेतलेला आहे. आता इथे थोडं थोडं पाणी टाकून हे छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे हे जे आहे थोडं पातळच ठेवायचं आहे, एकदम घट्ट खूप करायचं नाही आहे. तर मी ते जसं आपण भजायचं भिजवतो आहे तशाच प्रकारे भिजवायचं आहे आणि ते छान प्रकारे ते मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा इथे हे जे मी रेसिपी बनवत आहे ही आपल्याला कशी वाटली तर मला हे कॉमेंट करून नक्की सांगा आणि माझं हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासोबत शेअर करत राहील. तर बघा इथे मी अळूचं पान घेतलेलं आहे. आता इथे बघा ते देठ वगैरे आहे ते मी पूर्ण काढून घेतलेलं आहे आणि जे छोटे छोटे डेट्स आहे ते पण मी इथे थोडे नरम करून घेतलेले आहे. आणि इथे बघा आता हे जे पान आहे आपलं कडक असल्यामुळे ते वडी व्यवस्थित बनणार नाही, म्हणून मी आता आधी ते थोडं लाटून घेत आहे आणि ते छान जे पान आहे ते मी इथे छान मऊ करून घेणार आहे. बघा छान प्रकारे इथे मऊ झालेलं आहे. आता या अशानुसारच आपल्याला पूर्ण पानं तशाच प्रकारे करून घ्यायची आहे. तर मी इथे बघा सर्व पानं मी इथे जे पाने आहे ते पूर्ण व्यवस्थित मऊ करून घेतलेली आहे. आता इथे मी इथे हे जे पान आहे बघा मी इथे उलट्या साईडने ठेवून इथे हे वडी तयार करून घेणार आहे. तर ही जे पान आहे ह्या पानाला मी पूर्ण इथे जे घोळ बनवलेला आहे बेसनचा ते पूर्ण लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एका साईडला आपल्याला थोडं अंतर ठेवून दुसरं पान ठेवून घ्यायचं आहे आणि त्याला पण अशाच प्रकारे घोळ लावून घ्यायचं आहे. तर बघा मैत्रिणींनो, मी इथे नवनवीन मराठी रेसिपीज आपल्यासोबत शेअर करत आहे. तर मी अजून पुन्हा मला जर मराठी रेसिपीज किंवा नवनवीन वेगवेगळ्या रेसिपीज जर बघायच्या असेल तर माझं हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपीज आणि कशा पटकन बनवायच्या ते सुद्धा माझ्या चॅनलवर मी शेअर करत राहील. तर माझं हे चॅनल सबस्क्राईब करा. तर बघा इथे एका साईडने आपल्याला मोडून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडने तशाच प्रकारे मोडून घ्यायचा आहे आणि जो मागचा साईड आहे त्या साईडने आपल्याला ह्याचा गोल राऊंड करून घ्यायचा आहे आणि ही गोल राऊंड आपल्याला घट्ट करायचं आहे, जेणेकरून ते पोकळ दिसायला नको आणि कुठल्याच प्रकारचा तिथे गॅप पडायला नको. तर मी इथे बघा छान असा घट्टसा इथे रोल करून घेतलेला आहे आणि बघा छान असा रोल इथे दिसत आहे. तर अशा प्रकारे मी इथे 2 रोल्स तयार करून घेत आहे. तर हा एक रोल तयार झालेला आहे, दुसरा पण मी रोल अशा प्रकारे तयार करून घेणार आहे. तर बघा मैत्रिणींनो, इथे 2 मी रोल तयार करून घेतलेले आहे. आता इथे हे जे रोल आहे हे आता आपल्याला 10 ते 15 मिनटं वाफेवर ठेवायचे आहे. तर मी इथे बघा गरम 1 ग्लास पाणी ठेवलेलं आहे आणि पाणी उकळलेलं आहे. तर मी त्यावरती चाळणी ठेवून घेत आहे आणि वर झाकण ठेवायचं आहे. तर मी इथे ताट झाकून ठेवत आहे आणि ठेवल्यानंतर आपल्याला हे 10 ते 15 मिनटं ही वडी होऊ द्यायची आहे.
तर बघा मैत्रिणींनो, 10 ते 15 मिनटं झालेली आहे आणि बघा वडी पण छान शिजलेली आहे. तर मी गॅस बंद करून घेत आहे आणि इथे वडी आपल्याला थोडी इथे 5 ते 10 मिनटं ही थंडी होऊ द्यायची आहे. तर बघा इथे छान प्रकारे शिजलेली आहे आणि इथे ती थंडी आपल्याला होऊ द्यायची आहे. आता मी एक ताट घेतलेलं आहे आणि ताटवर बघा वडी छान थंड झालेली आहे. आता याचे मी काप तयार करून घेणार आहे. जसे आपण भाकर वडी करतो त्यानुसार थोडं कमीच अंतर द्या, तशा प्रकारे इथे काप करून घ्यायचे आहे. तर इथे मी बघा अशा प्रकारे चाकूने काप करून घेतलेले आहे. बघा ही आपली वडी तयार झालेली आहे. आता ही वडीला आपल्याला इथे तेलामध्ये तळून घ्यायची आहे. तर त्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे तापवायला. तर मी इथे बघा इथे तेल तापलेलं आहे छान. आता इथे आपल्याला एक एक वडी टाकायची आहे. तर मी इथे थोडे तीळ घेतलेले आहे. आता हे वडीचे वडी आहे ती तिळामध्ये डुबवून घ्यायची आहे आणि तिथे एक एक त्या तेलामध्ये सोडायची आहे. तर बघा मी इथे अशा प्रकारे एक एक इथे हे तेलामध्ये सोडत आहे. आता हे छान आपल्याला ब्राऊन कलर येईपर्यंत ते शिजू द्यायची आहे. छान कडक येईपर्यंत शिजू द्यायची आहे. तर इथे बघा मी इथे 9 ते 10 वड्या टाकलेल्या आहे. आता हे थोडं आपल्याला शिजू द्यायचं आहे. नंतर आपल्याला ते पलटून घ्यायचं आहे. तर बघा इथे अशाच प्रकारे मी नवनवीन तुमच्यासोबत अशा वेगवेगळ्या रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करत राहील. तर माझं ही जी रेसिपी आहे ती आपल्याला कशी वाटते तर लाईक करा आणि कॉमेंट नक्की करा, जेणेकरून मला पण अशाच नवनवीन डिशेस बनवायचा उत्साह येईल आणि मी तुमच्यासोबत नवीन नवीन डिशेस शेअर करणार. तर बघा इथे छान ब्राऊन कलर आलेला आहे. बघा वडी छान क्रिस्पी अशी शिजलेली आहे आणि छान बघा कडक आणि खुसखुशीत झालेली आहे. तर मी इथे एका ताटामध्ये ती काढून घेत आहे. हे आपल्याला आपण थोडं पेपर वगैरेवर काढले तरी चालेल, कारण तेल पूर्ण निघून जाईल. तर मी इथे ताटातच काढून घेतलेली आहे. आता ही थोडी थंडी होऊ द्यायची आहे. तर बघा मैत्रिणींनो, छान प्रकारे इथे वडी तयार झालेली आहे आणि ही वडी टमाटर सॉससोबत किंवा चटणीसोबत खाऊ शकतो. धन्यवाद.